महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015च्या अंमलबजावणीकरिता आज राज्य लोकसेवा हक्क आयोग अमरावतीचे उपसचिव अनिल खंडागडे यांच्या अध्यक्षतेखाली तर उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, दर्यापूर तहसीलदार रवींद्र कांजळे, अंजनगाव, अभिजित जगताप, दर्यापूर मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, एचडीपीओ नायडू आदींच्या प्रमुख उपस्थितीत दर्यापूर नगर परिषद सभागृहात या मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये दर्यापूर तालुक्यातील विविध विभाग प्रमुख अधिकारी तसेच अंजनगाव तालुक्यातील विविध विभाग प्रमुख अधिकारी प्रामुख्याने सहभागी झाले होते। अनिल खंडागडे यांनी विविध विषयांवर चर्चा करून या आयोगाची अंमलबजावणी प्रत्येक विभाग प्रमुखांनी करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची तरतूद या विभागाने केली आहे। तेव्हा शक्यतोवर कार्यवाही करण्याची पाळी कोणावरही येऊ नये या संदर्भात सर्वांनी काळजी घेऊन कार्यरत राहावे असेही खंडागडे यांनी सांगितले। या बैठकीत असे लक्षात आले की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंमलबजावणीबाबत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। कुठल्याही अधिकाऱ्याला माहिती नसल्याचे दिसून आले। आयोग 2015 पासून कार्यरत असताना कुठल्याच डिपार्टमेंटला त्यांनी युजर आयडी व पासपोर्ट प्राप्त झालेले नव्हते। या आयोगाला निर्माण होऊन 8 वर्ष झालेली आहेत, तरी पण सर्व विभाग या आयोगापासून अंधारात असल्याचे दिसून आले। ही पहिली सभा असल्याने या सभेला 2-3 अधिकारी सोडले तर इतर दोन्ही तालुका विभाग प्रमुख यांची माहिती नसल्याचे दिसून आले। उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी मानले। खेडकर गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, पंचायत समिती दर्यापूर प्रशांत उरकुडे, मुख्य अधिकारी नगर परिषद दर्यापूर अंजनगाव सुरजी, संतोष ताले ठाणेदार, पोलीस स्टेशन दर्यापूर दिलीप वानखडे, मृद व जलसंधारण उपविभाग दर्यापूर, वन परिक्षेत्र अधिकारी, वन विभाग अचलपूर, आगार व्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळ दर्यापूर, लघु सिंचन पाटबंधारे विभाग, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती व बाल कल्याण अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय दर्यापूर अंजनगाव सुरजी तालुक्यातील संबंधित सर्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।